नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने सोलापुरात आक्रमक भूमिका घेतली आहे। सोलापूर शहर युवा काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 4 पुतळा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा मशाल मोर्चा काढत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय। खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही प्रणिती शिंदे यांनी दिला आहे। हे फोडाफोडीचंच राजकारण चाललंय, सत्तेसाठी आणि पैशासाठी चाललंय। आज टीईटी आणि नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात आम्ही मशाल रॅली काढल्या आणि महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे। शिक्षणामध्ये अव्वल नंबर असलेलं हे राज्य आहे, पण या शिक्षणाची पूर्ण वाट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्राची लावली आहे। नीट देखील पेपर फुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या सहमतीशिवाय शक्य नाही आहे। नीटचे जे अरेस्ट होत आहेत ते लोक 100% दोषी आहेत, पण ह्याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये बसला आहे, ते मात्र अजूनही मोकळे फिरत आहेत। एकही राजीनामा नाही, खंत व्यक्ती केली जात नाही आहे। उलट मोदीजी जाऊन कासवासोबत परराज्यामध्ये आहेत, पण आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवत आहे, विद्यार्थी आत्महत्या करतायत या ठिकाणी। शिक्षक जे आहेत, शिक्षक ज्यांनी एवढं त्यांचं आयुष्य दिलं आहे, त्यांना खरं तर हे टीईटीच्या विरोधात अपील करायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने। ते न करता त्यांना परीक्षा द्यायला लावली, तो पेपर परीक्षेचा अभ्यास करायला लावला, तो पेपर फोडला आणि आज त्यांना आणि ती परीक्षा रद्द झाली आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिक्षणामध्ये पण आता एवढं राजकारण होत आहे, शिक्षणाची वाट लावली आहे। युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे। लक्ष नाही आहे, फक्त खासदार, आमदार, नगरसेवक कसे फोडायचे, पैशाचा वापर सत्तेसाठी कसा करायचा, ह्या गोष्टीकडेच लक्ष आहे। नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने सोलापुरात आंदोलनाची धार अधिक तीव्र केली असून दोषींवर कठोर कारवाई आणि संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पक्ष ठाम आहे। दरम्यान आगामी काळात हे आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।